तर भावांनो, हे आहे सगळ्यात टॉपचं फ्लोअर, बघू शकता. तर सर्वांना जय भीम, नमो बुद्ध आहे. तर भावांनो, आजचा आपला बौद्धगयामध्ये तिसरा दिवस आणि आज आपल्याला फक्त 2 स्थळी जायचं आहे आणि ते 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आपण आज छकुलीला घेऊन जाणार आहे. छकुलीला रेडी केलं आहे, बघू शकता. पूर्ण सामान वगैरे जे पण होतं एक्स्ट्रा थोडंफार ते मध्ये ठेवून दिले आणि आता आपण छकुलीला घेऊन जाणार आहोत. आपल्या ज्या लोकेशन 2 लोकेशन राहिलेत, स्लिपिंग बुद्धा आणि एक तारामाता देवी टेम्पल आहे, जे की बुद्धिस्ट स्थळ आहे. त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तर चला, जरा हे वेळ न घालवता ते दोन्ही लोकेशन बघून येऊया, मग बघूया आपल्या घराकडे जाण्याचा प्रवास. A few moments later. तर स्वागत भावांनो पुन्हा व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आपण आलो आहे तारादेवी टेम्पलपाशी, पण मध्ये जाण्याचा रस्ता समजाना, कारण की कोणी म्हणते इकडून रस्ता आहे, कोणी म्हणते समोरून आहे. आता हे साईडला बघा, ह्या साईडला आहे ते मंदिर, ठीक आहे. हे बघा, हे आहे ते तारादेवी मंदिर, ठीक आहे. पण भावांनो, इकडे जाण्यासाठी मी हायवे सोडून मध्ये आलो आहे. एका जणाला विचारलं तर तो म्हणतो इकडून रस्ता आहे, आणि इकडचा व्यक्तीला विचारलं तो म्हणतो समोरून आहे. म्हणजे काय समजा भाऊ. तर आता बघतो मध्ये जाण्याचा रस्ता कोणी नाही. तर भावांनो, हे जे दिसतंय तुम्हाला, हेच आहे तारादेवी मंदिर आणि आपल्याला याच ठिकाणी जायचं आहे. तर चला, रस्ता वगैरे शोधू आणि जाऊया मध्ये. साई आपल्या छकुलीला घेऊन, बघू शकता छकुलीला मी एक फ्लॅग वगैरे लावला आहे समोरून, टॅन. तर चला भावांनो, निघूया. तर स्वागत भावांनो, फायनली आपण तारादेवी टेम्पल या ठिकाणी आलो. तर माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल. तर जाऊया मध्ये, बघूया, दर्शन वगैरे घेऊ. हे आपलं शेवटचं स्थान आहे. तर चला निघूया. बघू शकता भावांनो, किती सुंदर बनलेलं आहे आणि आत्ताच नवीन बांधकाम झालेलं आहे. हे पूर्ण नवीन बांधकाम आहे. तर बघू शकता या साईडला पूर्ण जे बाहेरून मॉन्क वगैरे येतात त्यांच्या राहण्यासाठी सुविधा आहे. हे साफसफाई चालू आहे भावांनो. समोरच्या व्यक्ती म्हणतात साईट नाही, थोडं काय हरकत नाही दादा, साईट नाही येतो. तर भावांनो, हे जे बनलेले आहेत हे पूर्ण जे बाहेरून बुद्धिस्ट मॉन्क येतात, भंते जे येतात त्यांच्या राहण्यासाठी बनलेले आहे. भरपूर म्हणजे रूम्स वगैरे बनलेले आहेत या ठिकाणी, बघू शकता. बाहेरून काय असं दिसते, बघू शकता. बाहेरून सुद्धा किती छानपैकी बनवलेलं आहे. अतिशय सुंदर आहे भावना, अतिशय सुंदर. बाहेरून जर आले तर हे नवीन बांधकाम झालेलं आहे पूर्ण, बघू शकता. आणि बाहेरच या साईडला सुद्धा तारादेवी टेम्पल यांचं यांनी दर्शवलेलं आहे, बघू शकता. बघा भावांनो, काच आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल. तर चपला वगैरे काढल्या, जाऊया मध्ये. गेल्यानंतर तथागत गौतम बुद्धाची भव्य प्रतिमा आहे, बघू शकता. हा मुख्य प्रवेशद्वार आहे.
भावांनो आपण बाहेर आलो आहे, अक्षरशः भरपूर शांतता आहे मध्ये. आणि मी सुद्धा जास्त काही बोललो नाही, कारण की भरपूर शांतता आहे ना, त्याच्यामुळं सर्व जणांनी इथे मेडिटेशन करण्यासाठी पण येतात. आता भरपूर जण आलेले आहेत मध्ये. बघू शकतो भावांनो, बाहेरचं इंटेरियरसुद्धा एकदम छान आहे, एकदम छानपैकी बनवलेलं आहे. आपण परिक्रमा करतोय. भावांनो, हे जे तारादेवी टेम्पल आहे हे 2 फ्लोअरचं आहे आणि आपण आता वरच्या फ्लोअरवरती चाललो आहे. अक्षरशः मी बाहेरून बघितलं, बाहेरची परिक्रमा केली, म्हटलं बाहेरून रस्ता असेल, पण बाहेरून रस्ता नाही आहे, मधूनच रस्ता आहे. अक्षरशः फार छान आहे, अतिशय सुंदर. या ठिकाणी बघा भावांनो, वरती एंट्री करताच देवीचं दर्शन होते. ठीक आहे, बघू शकता. आणि असं काय स्ट्रक्चर आहे. या साईडला सुद्धा बघा पूर्ण देवांचं बनवलेलं आहे. रुद्रतारा हे यांचं नाव आहे, रुद्रतारा. जाऊया समोर. ह्या देवींचं काय नाव आहे बघू शकता भावांनो. तारा. मोस्ट ऑफ म्हणजे एक सारखेच दिसतात थोडाफार. मरणभय त्राण तारा. विपत त्राण तारा. ह्या साईडला भावांनो बघू शकता पूर्ण ड्रॅगन वगैरे दर्शवलेलं आहे यांनी. हे बघा भावांनो, पूर्ण ड्रॅगन वगैरे दर्शवलेलं आहे. दिसतंय का तुम्हाला व्यवस्थित? कारण ऊन येते त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नसेल व्यवस्थित. एक्सप्लोजर थोडे बघा या साईडला दिसते. प्रत्येक म्हणजे जे मनुष्य बनलेले आहेत या ठिकाणी बोधगयामध्ये प्रत्येक ठिकाणी ड्रॅगनचं अस्तित्व दर्शवलेलं आहे. हे भावांनो, हे बघू शकता, हे मुख्य द्वार आहे वरचं, फर्स्ट फ्लोअरवरचं. या ठिकाणी बघू शकता. पूर्ण गोल्डचं आहे. पूर्ण गोल्डचं आहे भावांनो. वरती पण बघा कसं बांधकाम केलेलं आहे. अक्षरशः भावाने तो भयंकर शांतता आहे. माझा आवाज पूर्ण फिरतोय तरी मी इतके आरामशीर बोलतोय. तुम्हाला वाटत असेल की आवाज मोठ्याने बोलतोय का? कारण की इथं भरपूर शांतता आहे, त्याच्यामुळं पूर्ण आवाज फिरतोय माझा. तर निघूया बाहेर.
तर भाऊ आपण बाहेर आलोय. बाहेरचा असा काही व्ह्यू आहे भावांनो, बघू शकता. परत भावांनो आपण जातोय 3ऱ्या फ्लोअरवरती. ठीक आहे, ग्राउंड फर्स्ट सेकंड म्हणजे 3रा फ्लोअर. 3ऱ्या फ्लोअरवरती जातोय. अक्षरशः 3 फ्लोअरचं आहे. आलोय फायनली वरती आलोय आपण. फायनली वरती आलोय. आणि इथे सुद्धा आल्याबरोबरच मूर्ती वगैरे दिसतील देवींच्या. बघू शकता भावांनो, भरपूर उंचवरती आहे. जयभद्रतारा त्याच देवींच्या वरी पूर्ण रचना केलेली आहे. बघू शकता हा मुख्य प्रवेशद्वार आहे. हा मुख्य प्रवेशद्वार आहे भावांनो. बघू शकता भावांनो, इथे या ठिकाणी सुद्धा तसंच, पण इथे थोडा स्पेस कमी आहे त्याच्यामुळे आपण काही मध्ये फिरणार नाही. बघू शकता. तर आपण जाऊया वरती, सगळ्यात टॉपच्या फ्लोअरला. सगळ्यात वरती जाऊ टॉपच्या फ्लोअरला, ज्या ठिकाणी तारादेवींची मूर्ती स्थापित करण्यात आलेली वरती. ते बघायचे, ते सगळं अट्रॅक्टिव्ह लोकेशन आहे. ठीक आहे, तर तिथं जाऊया वरती आणि बघूया. माझ्याकडून जितकं होतं भाऊ तितकं दर्शवण्याचं काम करतोय. तर भावांनो हे आहे सगळ्यात टॉपचं फ्लोअर. बघू शकता भव्य तारादेवीची मूर्ती स्थापित केलेली आहे. हे सगळ्यात मोठा टॉपचा फ्लोअर आहे. तर भावना सगळ्यात टॉपचा फ्लोअर आहे. या ठिकाणी भव्य तारादेवीची मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे. तर इथून जायचं आहे आपल्याला आता स्लिपिंग बुद्धाकडं. तर ते आपलं शेवटचं स्थान असणार आहे. तर चला निघूया आता इथून. इथं भरपूर जण आलेले आहेत, बघू शकता या साईडला बुद्ध भिक्षू आलेले आहेत पूर्ण. बघू शकता. खदिरनी तारा.